गुणवत्तापूर्ण शिक्षण पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या गैरप्रकाराविरोधात युनायटेड फोरमच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करावी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारी तडजोड थांबवावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षणाच्या प्रश्नाकडे सरकार आणि संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. उद्याचा मोर्चा सकाळी विश्रामबाग येथून निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर किंवा घोषणाबाजी केली जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा पाटील. गेली 12 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रात ॲज अ प्राध्यापिका म्हणून काम करते. खूप जवळून विद्यार्थ्यांबरोबर काम केल्यामुळे त्यांची तळमळ आणि शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या वारंवार होणारे पेपर लीक आणि या संदर्भात जेव्हा त्यांनी संसदमध्ये खूप पीसफुल प्रोटेस्ट केला, पण त्याच्यासाठी जो लाठीचार्ज आणि टिअर गॅस अशी अमानुष वागणूक आणि दडपशाहीचं धोरण अवलंबलं गेलं, याचा निषेध म्हणून आपण सर्व उद्या 9 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पीसफुल प्रोटेस्ट करणार आहोत. त्या अमानुषता बाळगली गेली, रिझनेबल फोर्स न वापरता ॲग्रेसिव्ह लॅठीचार्ज आणि टिअर गॅस याचा आम्ही निषेध करतोय आणि युवा शक्तीला आणि उद्याच्या भारताच्या भविष्याला पाठिंबा आणि एक मजबूत शिक्षण पद्धती, पारदर्शक परीक्षा पद्धती या येण्यासाठीचं पाठबळ म्हणून आम्ही उद्या रस्त्यावर उतरत आहोत आणि आपल्या सर्वांचं जास्तीत जास्त संख्येनं आपल्या उद्याच्या भविष्यासाठी आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वांनी यावं असं मी आवाहन करते. धन्यवाद. दिल्ली येथे अमानुषपणे झालेल्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्जच्या विरोधात सांगली येथे आम्ही मोर्चाचं आयोजन करत आहोत. ज्या विचारधारेने आपणाला सुरुवातीपासून विरोध केलेला आहे, ज्या विचारधारेने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, तीच विचारधारा आज इथं सत्ताधारी होऊन बसलेली आहे. त्या विचारधारेच्या विरोधात लढण्यासाठी, ही पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मी युवकांना जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आंदोलन करत आहोत. घर, बंदूक, बॉम्ब, गोळी ही भाषा सगळी देशाच्या सीमेवरती शोभून दिसते, ही घराच्या अंगणात शोभून दिसत नाही. त्यामुळे जो लाठीचार्ज अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती झालेला आहे त्याच्या विरोधात मी सर्वांना आवाहन करतो की तुमच्याकडे जराही नैतिकता आणि संविधानाची मूल्यतत्वे याचा जराही नैतिकता उरली असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. नमस्कार सांगलीकर, मी स्टुडंट्सच्या वतीने उद्या एक प्रोटेस्ट काढत आहे स्टुडंट्ससाठी, जे की विश्रामबाग चौकातून चालू होऊन कलेक्टर ऑफिसला संपेल. हे प्रोटेस्ट सकाळी 10 वाजता चालू होईल आणि या प्रोटेस्टचा असा काही कुठलाही पॉलिटिकल अजेंडा नाही आहे. हा प्रोटेस्ट स्टुडंटसाठी आहे. 20 तारखेला आम्ही पीसफुल प्रोटेस्ट केलं होतं दिल्लीमध्ये स्टुडंट्सनी. त्या प्रोटेस्टमध्ये लाठीचार्ज झाल्या, सिरियस इंजुरीज आल्या स्टुडंट्सना आणि त्यांचाही आम्ही विरोध करतो. आम्हाला एज्युकेशन मिनिस्टरचं रेझिग्नेशन हवं आहे, अकाउंटेबिलिटी हवी आहे गव्हर्नमेंटकडनं, हीच आमची मागणी आहे. आणि हे एक प्रोटेस्ट सांगलीकरनं आवाज देण्यासाठी तयार केलेला प्रोटेस्ट आहे. मोठ्या संख्येने सर्वांनी यावं ही माझी मागणी आहे. आणि तुम्ही आणि बाकी सगळ्या प्रोफेशनल्ससुद्धा जॉईन करत आहेत, स्टुडंट जॉईन करत आहे आणि त्यांच्या पालकांनाही इन्व्हिटेशन आहे.